वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 1 मधील सेक्शन 2 च्या या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये डाउट सोल्युशनच्या लेक्चर मध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. आज आपण जो पुढील प्रॉब्लेम आहे त्याचं डिस्कशन घेणार आहोत. सो नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 8. चला मग आता प्रॉब्लेम नंबर 8 ला आपण सुरुवात करूया. सो प्रॉब्लेम 8 काय आहे तो बघू. सेक्शन 2 मधील अ स्ट्रिंग इज wrapped around the rim of wheel having moment of inertia 0.20 kg into meter square and radius 20 centimeter. The wheel is free to rotate about its axis and finally the wheel is at rest. So here they are giving the initially the wheel is at rest and after that wheel is rotating. मग आता हे कसं समजून घेणार तर या ठिकाणी इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी दिलेली आहे 0. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे 0.20 kg इंटू मीटर स्क्वेअर, रेडियस दिली आहे 20 सेंटीमीटर. पुढे सांगितलं द स्ट्रिंग इज नाव पुल बाय अ फोर्स 20 न्यूटन. तर या ठिकाणी ही स्ट्रिंग दिली, या स्ट्रिंगला हा फोर्स अप्लाय केला आहे 20 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला आणि विचारलं द अँग्युलर वेलॉसिटी, कोणची ही अँग्युलर वेलॉसिटी असणार आहे फायनल अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द स्ट्रिंग आफ्टर 5 सेकंद विल बी. बघा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय आफ्टर 5 सेकंद म्हणजे या ठिकाणी टाइम दिलेला आहे, टाइम टी इज इक्वल टू आहे 5 सेकंद अँड आफ्टर 5 सेकंद अँग्युलर वेलॉसिटी किती असेल. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी काय असणार आहे 0, ती गिवन आहे. मग याच्यासाठी आपण कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणार ज्याच्यामध्ये फायनल अँग्युलर वेलॉसिटी पाहिजे, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी पाहिजे आणि टाइम पाहिजे. मग ते कायनेमॅटिकल इक्वेशन काय असतं ओमेगा फायनल ओमेगा 0 प्लस अल्फा मल्टीप्लाय बाय टी. हे आपलं कायनेमॅटिकल इक्वेशन, याला मी विकावडायचं फर्स्ट इक्वेशन नंबर म्हणतो. आणि याच्यामध्ये ओमेगा फायनल हा फाईन करायचा आहे, ओमेगा इनिशियल हा माहिती आहे, टाइमही माहिती आहे, फक्त ही अल्फा जी क्वांटिटी आहे ती अल्फा क्वांटिटी फाईन करायची. मग ती अल्फा क्वांटिटी कशी फाईन करणार तर त्याच्यासाठी कशावरून भेटू शकतो अल्फा तर टॉर्क वरून. जसं की टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे टाऊ इज इक्वल टू आय मल्टीप्लाय बाय अल्फा. मग या ठिकाणी अप्लाइड फोर्स आहे टेंजेन्शियलला, हा अप्लाइड फोर्स. त्यानंतर ही जी असेल त्याची ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि हे याच्यावर परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आर एवढं. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय असणार आहे आर एफ साइन थिटा असतो, थिटा किती आहे 0 इज इक्वल टू किती असणार आहे आय मल्टीप्लाय बाय अल्फा. रेडियस दिलेली आहे 20 इंटू 10⁻². अप्लाइड फोर्स दिला आहे 20 न्यूटन. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे 0.20 मल्टीप्लाय बाय अल्फा. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं यू गेट अल्फा व्हॅल्यू 20 रेडियन पर सेकंद. याच्यातून तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू भेटली, त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून मग काय येऊन जातं ओमेगा फायनल ओमेगा 0 प्लस 20 मल्टीप्लाय बाय टाइम किती आहे 5 सेकंद. हा ओमेगा 0 किती आहे 0 म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी 0, 20 मल्टीप्लाय बाय 5. So you get the omega final and your answer is 100 radian per second. क्लिअर झाला, सोपं होता. चला मग आता पुढे प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊ आपण. सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज या ठिकाणी बघा प्रॉब्लेम नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 9 डाउटला आहे. इन द फिगर ए, सो हियर इज डायग्राम ए and here is diagram B. हाफ द मीटर स्केल इज मेड ऑफ वूड. बरं एक मीटर स्केल असेल त्याचा हाफ पार्ट हा लाकडाच्या मटेरियल पासून बनलेला आहे अँड अदर हाफ ऑफ स्टील. अदर हाफ जो आहे तो स्टीलचा आहे. पुढे सांगितलं द वुडन पार्ट इज पिवोटेड ॲट ओ. त्यांनी असं सांगितलं की वुडन पार्ट जो आहे हा एवढा वुडन पार्ट हा पॉइंट ओ ला पिवोट केलेला आहे. A force is applied at the end of steel part. Now स्टील पार्टचा जो एंड आहे या ठिकाणी फोर्स अप्लाय केला आहे. आणि पुढे सांगितलं इन फिगर बी, हे झालं फिगर एच्या बाबतीत, म्हणजे त्याचा हाफ पार्ट हा वूडचा असेल, त्याचा ओ हा पिवोट पॉइंट आहे. त्यानंतर फोर्स या ठिकाणी टेंजेन्शियल अप्लाय केला म्हणजे हा असा रोटेट होणार आहे, या पद्धतीचा हा असा रोटेट होईल. पुढे काय सांगितलं बघा इन द फिगर बी
द स्टील पार्ट इज पिवोटेड ॲट ओ. आता काय केलं फिगर बी मध्ये, जसं वुडनसाठी केलं तसं स्टीलसाठी केलं. आणि अँड द सेम फोर्स इज अप्लाइड ॲट दी वुडन एंड. आणि हा जो फोर्स होता एफ एवढा, हा वूड ठिकाणी अप्लाय केला, म्हणजे वूडचा जो रिमेनिंग पार्ट होता त्या ठिकाणी अप्लाय केला. मग आता तुम्हाला विचारलंय बघा, 1 बाय 1 क्वांटिटी आपण फाइंड करत राहणार आहोत. सो पहिल्यांदा विचारलंय ऑप्शन ए, more angular acceleration will be produced in A. Option B, more angular acceleration will produce in B. Option C, same angular acceleration is produced in both the conditions. And option D, information is incomplete. मग आता हे कसं सोडवणार? चला आता काय करूया, पहिल्यांदा जो रोटेट होणार आहे त्यानुसार आपण त्याच्यावाले हे घेणार आहोत, मुवमेंट ऑफ इनर्शियाज बघूया. ठीक आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड येतो, कारण की या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, वूड आणि स्टील मटेरियल आहे, म्हणजे ऑब्विसली दोघांची डेन्सिटी डिफरंट असेल. मग मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, I इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर. या ठिकाणी मास आलं, मग डेन्सिटी आणि मासचं रिलेशन काय असतं, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो वी गेट डेन्सिटी मास इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी असेल. आणि जर आपण या ठिकाणी घेतलं डेन्सिटी ऑफ वूड आणि डेन्सिटी ऑफ स्टील, या दोघांचं कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला समजेल की जी डेन्सिटी आहे स्टीलची ती वूडपेक्षा काय असणार आहे, ऑब्विसली मॅक्झिमम असेल. सो या ठिकाणी तुम्ही सांगू शकता डेन्सिटी ऑफ वूड विल बी मिनिमम ॲज कम्पेअर्ड टू डेन्सिटी ऑफ स्टील. मग डेन्सिटी जर वूडची कमी असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, ऑब्विसली. सो इथं म्हणणार आपण सिंपल मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट, किंवा असं घेऊया, मुवमेंट ऑफ इनर्शिया वूड विल बी लेस दॅन मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टील. तुम्ही अजूनही सांगू शकता की मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट ओ विल बी लेस दॅन मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट, हा ओ कुठं असेल, वूड मध्ये असणार आहे, आणि हा पॉइंट ओ कुठं असेल, स्टील मध्ये. मग काय समजतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया स्टीलचा जास्त असेल, कशापेक्षा, वूडपेक्षा. आणि या ठिकाणी अँग्युलर ॲक्सिलरेशन विचारलाय, काय ठिकाणी विचारलं, अँग्युलर ॲक्सिलरेशन. फोर्स दोन्ही ठिकाणी सेम आहे, त्यामुळे टॉर्क दोन्ही ठिकाणी काय असेल, सेमच असेल. मग टॉर्क आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन मधलं रिलेशन टाऊ इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय अल्फा. मग हा मुवमेंट ऑफ इनर्शिया आता वूड आणि स्टील साठी लिहूया. सो टॉर्क इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वूड, angular acceleration of wood. Similarly, moment of torque is equal to moment of inertia of steel and angular acceleration of steel. टॉर्क दोन्ही ठिकाणी सेम आहे, म्हणजे इथं काय घेणार, I ऑफ स्टील, ॲक्सिलरेशन ऑफ काय असेल, स्टील असेल, इज इक्वल टू I ऑफ वूड अँड ॲक्सिलरेशन ऑफ काय असेल, वूड असेल. आणि जर या ठिकाणी आपण या दोघांचा रेशो जर घेतला, मुवमेंट ऑफ इनर्शिया, किंवा आपण असं पण घेऊ शकतो मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टील डिवाइडेड बाय मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वूड इज इक्वल टू काय असेल, अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ वूड डिवाइडेड बाय अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ स्टील. मग आता हे कम्पेअर करून तुम्ही तुमचा आन्सर फाइंड करू शकता. आता हे कंपॅरिझन समजेल, एक सिंपल कंपॅरिझन समजतं की टॉर्क आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन, टाऊ इज इक्वल टू काय असतो, I अल्फा. मग याच्यावर अँग्युलर ॲक्सिलरेशन कशावरती डिपेंड झालं, टॉर्क डिवाइडेड बाय मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय असेल, अँग्युलर ॲक्सिलरेशन. ज्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याचा अँग्युलर ॲक्सिलरेशन कमी. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणाचं जास्त आहे, स्टीलचं. मग स्टीलचा अँग्युलर ॲक्सिलरेशन काय असेल, कमी असेल. त्या उलट वूडचं जर घेतलं तर वूडचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय कमी आहे, मग अँग्युलर ॲक्सिलरेशन वूडचं काय असेल, जास्त. मग अँग्युलर ॲक्सिलरेशनचं रिलेशन भेटतं, अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ वूड विल बी ग्रेटर दॅन अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ स्टील. मग आता हे रिलेशन तुमच्या समोर आहे, या चारींपैकी आन्सर तुम्ही शोधून काढा. आन्सर बी येतं का चेक करा. ओके, ठीक, चला.
व्हेरी गुड. सो प्रॉब्लेम नेक्स्ट 9 नंबर झाला. आता 10 नंबर डाऊटला होता. 10 नंबरचा प्रॉब्लेम घेऊया. एकदा मी याला रफ करतो. So problem number 10 is in the following figure R1 and R2 are 5 cm and 30 cm respectively. डायग्राम मध्ये दिलाय रेडियस दिली इनर स्पेअरची, दोन स्पेरिकल शेल्स आहे. पहिल्या स्पेअरची जी रेडियस दिली ती आहे 5 सेंटीमीटर आणि आउटर शेलची जी रेडियस दिलेली आहे ती आहे 30 सेंटीमीटर. पुढे विचारलं इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द व्हील इज, मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 5100 kg into मीटर स्क्वेअर आणि विचारलं देन इट्स अँग्युलर ॲक्सिलरेशन विल बी. काय फाईंड करायला लावलं? अँग्युलर ॲक्सिलरेशन. डायग्राम दिलेली आहे. किती फोर्सेस अप्लाय झाले ते एकदा बघूया. दोन इनर शेल्स आहेत. या शेलची जी रेडियस आहे ती रेडियस आपण म्हणणार, सो हिअर इज रेडियस R1 आणि ही जी सेकंड रेडियस आहे ती रेडियस असेल R2. फोर्सेस किती अप्लाय झालेत? हा एक फोर्स अप्लाय झालाय, दिस इज कॉल्ड ॲज वी कॉल्ड F1. दुसरा फोर्स अप्लाय झालाय त्याला म्हणणार आपण F2 आणि हा तिसरा फोर्स अप्लाय झालाय तोही टेंजेन्शियल आहे त्याला आपण म्हणणार F3. आणि तुम्हाला विचारलं अँग्युलर ॲक्सिलरेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया गिवन आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 5100 kg into मीटर स्क्वेअर. आता टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? नेट टॉर्क इज इक्वल टू काय असणार आहे? I मल्टिप्लाय बाय अल्फा. मग टॉर्क कसा फाइंड करतो? R क्रॉस F इंटू साइन थिटा किंवा RF साइन थिटा. मग याच्यामध्ये जो R हे डिस्टन्स असतं, R हे डिस्टन्स कशामधलं असतं? तर लाईन ऑफ ॲक्शन, फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आणि त्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन मधलं. मग हा जो पॉईंट आहे O याला म्हणतो मी ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग पहिल्यांदा F1 घेऊया. F1 पासून हे डिस्टन्स आलं. हे डिस्टन्स किती असणार आहे? एवढी रेडियस आलेली आहे R1 आणि ही रिमेनिंग रेडियस आहे R2. म्हणजे F1 साठी जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स असणार आहे 20 प्लस 30 प्लस 5 म्हणजे 35 सेंटीमीटर एवढं. F2 साठी जर घेतलं तर F2 हा या ठिकाणी असेल F2. मग F2 साठी सुद्धा हे डिस्टन्स किती असणार आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून R1 आणि हे रिमेनिंग डिस्टन्स किती असेल? R2. या दोघांची काय असणार आहे? ॲडिशन. क्लिअर झालं? त्यानंतर F3 जर घेतला तर F3 साठी फक्त किती डिस्टन्स आहे? R1 एवढं. मग आता हे अजून क्लिअर करून देतो बघा. पण 1 बाय 1 शेल घेऊ. पहिल्यांदा आउटर शेल आहे ती आउटर शेल घेऊया. ही असेल आपली आउटर शेल. त्यानंतर याच्यावरती अप्लाय होणारे फोर्सेस आपण बघणार आहोत. सो या आउटर शेल वरती इथं टेंजेन्शियल ॲक्ट झाला एक फोर्स, तो होता F1 इज इक्वल टू 10 न्यूटन आणि याचं जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स याच्या सेंटर पासून, या आउटर शेलच्या सेंटर पासून, तर ते डिस्टन्स आलेलं आहे, ते डिस्टन्स आहे आउटर शेल 30 सेंटीमीटर. आणि जे टोटल डिस्टन्स आहे सेंटर पासून, जर आपण डायग्राम या ठिकाणी व्यवस्थित बघितली तर R2 हे जे डिस्टन्स आलंय, R2 हे डिस्टन्स, तर R2 हे डिस्टन्स किती आलं? डायरेक्ट त्यांनी सांगितलं सेंटर पासून R2 हे डिस्टन्स आहे 30 सेंटीमीटर एवढं. त्यानंतर याच आउटर शेल वरती दुसरा एक फोर्स ऍक्ट झालाय, तो आहे 9 न्यूटन एवढा. हा त्याला दुसरा टेंजेन्शियल फोर्स ऍक्ट झालाय, हा दुसरा टेंजेन्शियल फोर्स. आणि हा किती आहे? तर तो आहे F2 म्हणतो मी याला. आणि F2 इज इक्वल टू किती आहे? 9 न्यूटन. आणि याचं जे डिस्टन्स आहे हेही डिस्टन्स असेल R2 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. मग याच्यासाठी टॉर्क किती असेल? टॉर्क मी याला T1 म्हणतो. टॉर्क T1 RF साइन थिटा. हा ही झाली त्याची लाईन ऑफ ॲक्शन आणि हे झालं त्याच्यावर परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे F1 इंटू किती असेल? 30 सेंटीमीटर. आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया, म्हणजे ते असेल 0.3 प्लस F2 इंटू 0.3. हा झाला टॉर्क T1. मग आता टॉर्क T2 काय असेल? नेट टॉर्क बघायचा आहे आपल्याला. टॉर्क T2 बघूया. म्हणजे सेकंड शेल घेतली, ही असेल सेकंड शेल, ऑब्वियसली इनसाइड आहे. त्यानंतर याच्यावरती अप्लाय होणारे फोर्सेस
हा एक टेंजेन्शियल फोर्स आहे, हा असा टेंजेन्शियल फोर्स असेल. ओके, याला अप्लाय होणारा टेंजेन्शियल फोर्स. त्यानंतर हा फोर्सची जी व्हॅल्यू आहे F3 इज इक्वल टू 12 न्यूटन आणि याचं जे डिस्टन्स आहे तेही डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे. ते डिस्टन्स आहे याच्या सेंटरपासून, ते डिस्टन्स R इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. मग याच्यासाठी टॉर्क T2 किती असणार आहे, RF साइन थिटा. मग ह्या दोघांमध्ये अँगल किती आला आहे, 90 डिग्री. म्हणजे तो असेल 0.05 सेंटीमीटरचा मीटरमध्ये केलं मल्टीप्लाय बाय 12. आणि हा जो टॉर्क असेल, जर हे दोन्ही फोर्स बघितले तर याला हे कशा पद्धतीने रोटेट करताय, क्लॉकवाईजने. आणि हा जर तिसरा बघितला तर हा याला कसा रोटेट करतोय, अँटी क्लॉकवाईजने. त्यामुळे सेकंड टॉर्क काय असेल, निगेटिव्ह असेल. मग नेट टॉर्क कसं येऊन जाणार, τ1 मायनस τ2 इज इक्वल टू I मल्टीप्लाय बाय अल्फा. आता हे मायनस टॉर्क साइन तुम्हाला समजलं असेल कशामुळे आलं, कारण की हा टॉर्क याला अँटी क्लॉकवाईज रोटेशन प्रोव्हाइड करतोय आणि जो 10 न्यूटन आणि 9 न्यूटन होते हे याला क्लॉकवाईज रोटेशन प्रोव्हाइड करताय. त्यामुळं T2चं जे काय जो आपल्याला टॉर्क येतो τ1च्या पेक्षा काय आला, निगेटिव्ह आला. मग τ1 ची व्हॅल्यू टाकून देऊ, F1 प्लस F2 इथं असेल, म्हणजे 10 प्लस 9 मल्टीप्लाय बाय 0.3 मायनस 12 मल्टीप्लाय बाय 0.05 इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेला आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे, तो आहे 5100 kg इंटू मीटर स्क्वेअर. मग त्याची व्हॅल्यू टाकून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ, 5100 kg इंटू मीटर स्क्वेअर मल्टीप्लाय बाय अल्फा. मग अल्फा कसं फाइंड करणार, हे आलं 19 मल्टीप्लाय बाय 0.3 12 मल्टीप्लाय बाय 0.05 डिवाइडेड बाय किती करणार, 5100 इज इक्वल टू किती आला, अल्फा. आता हे तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि याचा आन्सर सांगू शकता. सो यू गेट आन्सर इज ऑप्शन बी, 10⁻³ रेडियन इंटू सेकंड स्क्वेअर. येतं का सगळ्यांनी चेक करायचं, जमेल. चलो प्रॉब्लेम नंबर 11 घेऊया. प्रॉब्लेम समजला सर्वांना, ओके व्हेरी गुड. चला प्रॉब्लेम नंबर 11 घेणार. सो प्रॉब्लेम नंबर 11 इज अ युनिफॉर्म रॉड OA ऑफ लिनियर मास डेन्सिटी. बघा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लिनियर मास डेन्सिटी दिलेली आहे, ती आहे लॅम्बडा इज इक्वल टू λ0 मल्टीप्लाय बाय x. आणि रॉड कसा सांगितला आहे, नॉन युनिफॉर्म. क्लिअर झालं, युनिफॉर्म असतं नॉन युनिफॉर्म असतं, सॉल्व कसं करायचं ते सांगू. पुढे दिलंय λ0 इज इक्वल टू कॉन्स्टंट इज सस्पेंडेड फ्रॉम अ सीलिंग विथ हिंज जॉइंट O. मग याला काय केलंय, ह्या हिंज जॉइंट जी दिसते ह्या पॉइंट O ला त्यांनी सस्पेंड केलंय. इथे ही पुली अशी रोटेट होणार आहे. अँड लाईट स्ट्रिंग, या ठिकाणी एक लाईट स्ट्रिंग ॲज शोन इन फिगर. आणि विचारलं फाइंड अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ रॉड जस्ट आफ्टर द स्ट्रिंग इज कट. ही जी स्ट्रिंग दिसते, ही स्ट्रिंग ज्यावेळेस ही स्ट्रिंग आपण कट करणार आहोत, या ठिकाणून ज्यावेळेस कट करणार आहे त्यावेळेस हा रॉड असा खाली येऊन जाणार. आणि त्यावेळेस तुम्हाला विचारलं त्या रॉडचं अँग्युलर ॲक्सेलरेशन किती असेल, काय फाइंड करायला लावलं, अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग आता कसं सोडवणार, चला आता मग सॉल्व्ह करूया. सो हिअर इज युअर प्रॉब्लेम. यामध्ये त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलंय की जो रॉड आहे तो रॉड कसा आहे, नॉन युनिफॉर्म आहे. ज्यावेळेस या स्ट्रिंगला कट केलं जाईल त्यावेळेस याच्यावर अप्लाय होणारा जो फोर्स असेल तो फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. त्यामुळे हा रॉड असा सरळ खाली येऊन जाणार. म्हणजे याच्यावरती फोर्स अप्लाय झाला mg एवढा वेट, ड्यू टू वेट, त्यामुळे तो खाली येऊन जाणार. मग हा जो फोर्स असेल, फॉर एक्झाम्पल हा जर फोर्स या ठिकाणी अप्लाय झाला किंवा हा फोर्स स्ट्रिंग जिथून कट केली तिथून अप्लाय झाला, या ठिकाणून फोर्स अप्लाय झाला mg एवढा, तर ही आली त्याच्यावरली लाईन ऑफ ऍक्शन, ही एवढी आली त्याची लाईन ऑफ ऍक्शन, आणि त्यानंतर ही असेल त्याच्यावर परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर सुरुवातीला आपल्याला काय फाइंड करावं लागणार आहे, त्याच्यावर सेंटर ऑफ मास कुठे येतो. त्यानंतर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल,
तोही फाईंड करावा लागेल. का? कारण की रॉड कसा आहे, नॉन युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म असत तुम्ही रॉडचा सेंटर ऑफ मास इझिली सांगू शकला असतं, पण या ठिकाणी रॉड कसा आहे, नॉन युनिफॉर्म आहे. आणि यासाठी एकच व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, ती म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मल्टिप्लाय बाय एक्स. दिस इज कॉल्ड ॲज अ लिनियर मास डेन्सिटी. मग लिनियर मास डेन्सिटी काय असते, लॅम्बडा इज इक्वल टू dm अपॉन काय असेल dx. सो यू गेट dm इज इक्वल टू लॅम्बडा मल्टिप्लाय बाय dx. हे इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण घेतलं, ग्रॅव्हिटेशन मध्ये सुद्धा घेतलं. मग आता तुम्हाला समजलं असेल की याच्यात काय काय फाईंड करायचं. एक सेंटर ऑफ मास फाईंड करायचा. पहिला पॅरामीटर आपल्याला फाईंड करायचा आहे एक सेंटर ऑफ मास. त्यानंतर सेकंड पॅरामीटर आपल्याला फाईंड करायचा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. थर्ड पॅरामीटर फाईंड करायचं याच्यावर मास किती असेल. आणि लास्टला आपल्याला भेटणार आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन. त्या अँग्युलर ॲक्सिलरेशन कुठल्या फॉर्म्युल्याने भेटेल, टाऊ इज इक्वल टू आय मल्टिप्लाय बाय अल्फा या फॉर्म्युल्याने. मग हे टॉर्क कसा फाईंड करणार, टॉर्क इज इक्वल टू असतो अप्लाइड फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. हा फोर्स किती अप्लाय झाला, EMG एवढा. मग याच्यामध्ये मास मला स्पेसिफिक फाईंड करावं लागेल, ते मी बाय इक्वेशन 3 ने फाईंड करणार. मल्टिप्लाय बाय डिस्टन्स असेल म्हणजे आर. मग आर हे डिस्टन्स किती असेल ते मी फाईंड करणार एक सेंटर ऑफ मासने. आणि लास्टला उरलाय कोण, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे फाईंड करणार, इक्वेशन नंबर 2 ने. मग चला प्रॉब्लेम समजला सर्वांना. हे 4 पॅरामीटर्स आपल्याला फाईंड करायचे. का फाईंड करायचे, रॉड कसा आहे, नॉन युनिफॉर्म, आणि या टाइपचे क्वेश्चन प्रॉब्लेम मध्ये विचारले जातात. चला मग सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सगळ्यात सुरुवातीला घेणार आहोत आपण एक सेंटर ऑफ मास कसं फाईंड करतात. सेंटर ऑफ मासची डेफिनेशन, एक सेंटर ऑफ मास इज इक्वल टू इंटिग्रेशन, नॉन युनिफॉर्म आहे म्हणून पुढे काय घेतो आपण, एक्स dm डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ काय असतं, dm असतं. मग आता लेंथ किती याची रॉडची, तर बघितली तर रॉडची लेंथ किती आहे, L एवढी. म्हणजे याचं लिमिट काय असेल, 0 to L एवढं. मग याचं लिमिट भेटलं 0 to L x इंटू काय असेल dm डिवायडेड बाय इंटिग्रेशन 0 to L इंटू काय असेल dm. आणि dm ची व्हॅल्यू किती आहे बघा, dm ची व्हॅल्यू जी आहे तुमच्या इक्वेशन 1 मध्ये. कसं, dm ची व्हॅल्यू टाकून द्या, इंटिग्रेशन 0 to L x dm is equal to lambda multiply by dx divided by इंटिग्रेशन 0 to L dm ची व्हॅल्यू किती असणार आहे, लॅम्बडा मल्टिप्लाय बाय dx. चला मग आता लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे, गिवन आहे. लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मल्टिप्लाय बाय एक्स. सो 0 to L x, लॅम्बडाची व्हॅल्यू लॅम्बडा 0 मल्टिप्लाय बाय एक्स इंटू dx डिवायडेड बाय असेल 0 to L लॅम्बडाची व्हॅल्यू लॅम्बडा 0 मल्टिप्लाय बाय एक्स dx. कॉमन काय निघेल, लॅम्बडा 0 डिवायडेड बाय लॅम्बडा 0. पुढे काय असणार आहे, इंटिग्रेशन 0 to L x इंटू एक्स एक्स स्क्वेअर dx. आणि इथं असेल 0 to L इंटू काय असणार आहे, एक्स dx. लॅम्बडा 0 आणि लॅम्बडा 0 काय झाले, 1 झाले. म्हणजे पुढे काय असेल, एक सेंटर ऑफ मास. मी इझिली सॉल्व्ह करणार. पुढे असेल एक्स सेंटर ऑफ मास इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे असेल एक्स क्यूब अपॉन 3 लिमिट 0 to L डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ एक्स dx, तो असेल एक्स स्क्वेअर अपॉन 2 लिमिट 0 to L. आणि हे सगळं लिमिट जर सबस्टिट्यूट केलं तर इथं असेल L क्यूब अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय काय असेल L स्क्वेअर. सो यू गेट 2L अपॉन 3. मग या ठिकाणी तुम्हाला एक सेंटर ऑफ मासची जी व्हॅल्यू भेटली ती आलेली आहे 2L अपॉन 3. कशाची व्हॅल्यू आली, एक सेंटर ऑफ मासची. चला मग पहिला पॅरामीटर भेटला. पहिला पॅरामीटर एक सेंटर ऑफ मास आपल्याला या ठिकाणी फाइंड झाला. मग किती आला एक सेंटर ऑफ मास, तर हा आला एक सेंटर ऑफ मास 2L अपॉन 3. आता सेकंड पॅरामीटर काय फाइंड करायचा, मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया कसं फाइंड करतो, नॉन युनिफॉर्म कंडिशन साठी मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो 0 to L, त्याचं लिमिट असेल एक्स स्क्वेअर इंटू काय असतो dm. आता हे कशावरून समजलं, मी घेतलंय ना di इज इक्वल टू आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय dm. तर इथं मी r च्या ऐवजी काय घेतलं, फक्त एक्स स्क्वेअर dm, याला इंटिग्रेट करणार. परत dm ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करून देऊ शकतो. मग dm ची व्हॅल्यू किती आहे,
सो पुढे असेल मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू 0 टू L x लॅमडा इंटू dx. सो यू गेट I इज इक्वल टू लॅमडाची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करून देणार x लॅमडा 0 इंटू x इंटू काय असेल dx. लॅमडा 0 कॉन्स्टंट असेल 0 टू L x स्क्वेअर इंटू काय असेल dx. पुढे लॅमडा 0 x स्क्वेअर म्हणजे x क्यूब अपॉन 3 लिमिट काय असेल 0 टू L आणि ज्यावेळेस आपण लिमिट सबस्टिट्यूट करणार सो यू गेट मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू या ठिकाणी जी व्हॅल्यू असेल ती असेल लॅमडा 0 L क्यूब अपॉन 3. क्लिअर झालं? तुम्हाला भेटला काय? या ठिकाणी करेक्शन आहे. इथं आहे एक्स स्क्वेअर, इथं असेल एक्स स्क्वेअर आणि इथं काय होऊन जाणार आहे एक्स क्यूब आणि या ठिकाणी असेल एक्स रेज टू 4 अपॉन 4. ओके, सो इथं येऊन जातो एक्स रेज टू 4 अपॉन 4 आणि लास्टला जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पूर्ण सबस्टिट्यूट करून जर दिल्यात तर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला भेटून जाणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू लॅमडा 0 L रेज टू 4 अपॉन 4. सो सेकंड पॅरामीटर आपल्याला भेटलेला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला I इज इक्वल टू लॅमडा 0 L रेज टू 4 अपॉन 4. सो जे पॅरामीटर्स आपल्याला लागत होते एक्स भेटला, मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला, आता राहिलं काय मास. मग मास कसं फाइंड करणार तर बघूया. माससाठी हे झालं सेकंड पॅरामीटर. आता आहे थर्ड पॅरामीटर. मास कसं आहे dm इज इक्वल टू लॅमडा मल्टिप्लाय बाय dx अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ लिनियर मास डेन्सिटी. मग काय करणार इंटिग्रेशन m इज इक्वल टू 0 टू L लॅमडा इंटू काय असेल dx व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. सो m इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू L लॅमडाची व्हॅल्यू लॅमडा 0 x इंटू काय असेल dx. लॅमडा 0 अगेन कॉन्स्टंट बाहेर येऊन जाणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन किती असेल 2 0 टू किती असेल L. व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करून तर व्हॅल्यू येऊन जाते लॅमडा स्क्वेअर लॅमडा 0 L स्क्वेअर अपॉन 2. ही कशाची व्हॅल्यू आली m ची. सो यू गेट m इज इक्वल टू लॅमडा 0 L स्क्वेअर अपॉन 2. मग बघा या ठिकाणी आपल्याला तिन्ही पॅरामीटर्स भेटले. कोणचे कोणचे चला आता मी तिन्ही पॅरामीटर्स या ठिकाणी लिहून घेतो. पहिल्यांदा काय भेटलं एक्स सेंटर ऑफ मास. मग सगळ्यात सुरुवातीला आपण घेणार आहोत एक्स सेंटर ऑफ मास. या ठिकाणी आलेला किती आला तो एक्स सेंटर ऑफ मासची पोझिशन 2L अपॉन 3 म्हणजे ज्यावेळेस तो रॉड सुटणार त्यावेळेस अप्लाइड फोर्सला एवढ्या डिस्टन्स वरती तो फोर्स काय असेल परपेंडिक्युलर असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला तर मोमेंट ऑफ इनर्शिया आलेला आहे I0 इज इक्वल टू लॅमडा 0 L रेज टू 4 अपॉन 4 आणि त्याचं मास किती असेल तर त्या रॉडचं मास असणार आहे लॅमडा 0 L स्क्वेअर अपॉन 2. मग आता टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो टाऊ इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय अल्फा. टॉर्क म्हणजे कोणता फोर्स अप्लाय झाला वेट मल्टिप्लाय बाय काय असेल एक्स सेंटर ऑफ मास इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टिप्लाय बाय अल्फा. मग मास किती आलेला आहे ते आहे लॅमडा 0 L स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाय बाय g मल्टिप्लाय बाय एक्स सेंटर ऑफ मास किती आहे तो एक्स सेंटर ऑफ मास आलेला आहे 2L अपॉन 3. मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू माहिती आहे लॅमडा 0 L रेज टू 4 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय अल्फा आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे अल्फा. मग अल्फा इज इक्वल टू किती असेल या ठिकाणी काय कॅन्सल होतं लॅमडा 0 कॅन्सल झालं. त्यानंतर इथं L स्क्वेअर आणि इथं L क्यूब असेल म्हणजे इथला एक L आणि इथला 2 आणि हा इथला एक L कॅन्सल होऊन जाता बरोबर. त्यानंतर इथं काय असेल मग हा 2 and that 2 also get cancel. So you get 4g upon 3 multiply by L. हा 4 इकडे मल्टिप्लायला नेला मल्टिप्लाय बाय g तसंच होता डिवायडेड बाय 3 याच्यातला एक L उरलाय म्हणून आन्सर किती आलं 4g अपॉन 3L. मग याचा आन्सर कुठे आहे ऑप्शन सी मध्ये. सो यू गेट युअर ऑप्शन सी इज करेक्ट 4g अपॉन 3L. सोपं होता ओळखला कसा एकदम एकाच सेंटेन्स वरून मी प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हे ओळखलं. कोणतं सेंटेन्स नॉन युनिफॉर्म रॉड. नॉन युनिफॉर्म रॉड साठी एक्स सेंटर ऑफ मास मला फाइंड करावं लागेल इंटिग्रेशन ऑफ एक्स dm अपॉन इंटिग्रेशन ऑफ dm
मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करावं लागेल एक्स स्क्वेअर डीएम, त्याला जनरल आर स्क्वेअर म्हणतो. आणि दिलेलं काय होतं लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी काय असेल लॅम्बडा इज इक्वल टू डीएम अपॉन डीएक्स. सो वी फाइंड डीएम इज इक्वल टू लॅम्बडा मल्टिप्लाय बाय डीएक्स. आणि लास्टला काय फाइंड करायचं टॉर्क इज इक्वल टू आय मल्टिप्लाय बाय अल्फा. मग टॉर्क साठी फोर्स कोणता अप्लाय झाला होता वेट, आणि मल्टिप्लाय बाय काय फाइंड करायचा एक्स सेंटर ऑफ मास. 1 बाय 1 पॅरामीटर फाइंड करत गेलो आणि आन्सर सॉल्व्ह करत गेलो. सोपा होता. चला मग आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज प्रॉब्लेम नंबर 14. आता प्रॉब्लेम नंबर 14 बघणार आहोत. तोही इझी आहे. पहिल्यांदा प्रॉब्लेम काय ते समजून घ्या. सो प्रॉब्लेम इज a thin rod of mass m and length l is struck at one end by a ball of clay of mass small m moving with a speed v as shown in figure. बघा त्यांनी काय केलं, हा एक युनिफॉर्म रॉड आहे आणि त्या युनिफॉर्म रॉडला हा जो बॉल आहे तो v एवढ्या वेलोसिटीने जाऊन स्ट्राइक करणार आहे. The ball stick to the end. After the collision, the angular momentum of the clay rod system about A, the midpoint of the rod is. तुम्हाला विचारलं अँग्युलर मोमेंटम किती असेल. आता अँग्युलर मोमेंटम कसं फाइंड करायचं, चला घेऊया. तर अँग्युलर मोमेंटम किती असतं, तर अँग्युलर मोमेंटमचा एक सिंपल फॉर्म्युला आहे बघा. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू असतो एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. पी म्हणजे काय असतं मास मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. हे जरा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला. याला काही ठिकाणी जे सुद्धा म्हणलंय जे इज इक्वल टू आर क्रॉस पी. मग ज्यावेळेस हा बॉल ज्यावेळेस याच्या संग कोलाइड होणार आहे बरोबर, ज्यावेळेस हा कोलाइड होणार आहे त्यावेळेस अँग्युलर मोमेंटम काय असेल कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणजे आफ्टर कोलिजन नंतर अँग्युलर मोमेंटम ऑफ द क्ले रॉड अँड टुगेदर सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट असतो. मग त्यांनी विचारलं मिड पॉइंटला किती असेल. मिड पॉइंटला म्हणजे याची जर लेंथ किती असणार आहे एल एवढी लेंथ जर असेल तर मिड पॉइंट किती आला तर हे डिस्टन्स येऊन जातं एल अपॉन 2. मग अँग्युलर मोमेंटम किती असेल एम व्ही. याला घेत असताना आपण असं पण घेतो आर पी मल्टिप्लाय बाय साइन थिटा. थिटाची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री. मग साइन 90 किती असतो 1 म्हणजे किती असणार आहे एम व्ही आणि आर हे डिस्टन्स किती आलं तर एल बाय 2 झालं. सो यू गेट द अँग्युलर मोमेंटम जे इज इक्वल टू एम व्ही एल अपॉन 2. सोपं होतं. फक्त काय फाईंड करायचं होतं बिफोर कोलिजन नंतर जे अँग्युलर मोमेंटम किती येतं ते. अँग्युलर मोमेंटम म्हणजे ज्यावेळेस याला कोलाइड होणार त्यावेळेचा अँग्युलर मोमेंटम आफ्टर दिस अँग्युलर मोमेंटम जे इज इक्वल टू एम व्ही मल्टिप्लाय बाय आर साइन थिटा. साइन थिटा इथं अँगल दिलेला आहे 90 डिग्री सबस्टिट्यूट करा आणि आर ही जी लेंथ आहे ती किती आहे एल बाय 2. सो यू गेट एम व्ही एल अपॉन 2. ओके इझी होता. चला मग सो यू गेट द आन्सर सी एम व्ही एल अपॉन 2. ठीक आहे. चला आता पुढील प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज प्रॉब्लेम नंबर 15. प्रॉब्लेम नंबर 15 काय तो बघू. इफ द अर्थ वेअर टू सडनली कॉन्ट्रॅक्ट टू 1 अपॉन nth ऑफ इट्स प्रेझेंट रेडियस. काय झालं अर्थ काय झाली कॉन्ट्रॅक्ट झाली त्याच्या प्रेझेंट रेडियस पेक्षा 1 अपॉन nth टाइम्स without any change in its mass, then the duration of the new day will be nearly. मास कुठेही चेंज झालं नाही आणि तुम्हाला विचारलं नवीन जो दिवस असेल त्याचं ड्युरेशन किती असणार. ओके मग आता हे ड्युरेशन कसं फाईंड करायचं तर सगळ्यात सुरुवातीला अर्थ आपण एक स्पेअर म्हणून कन्सिडर करणार आहोत. जर आपण कन्सिडर केलं अर्थ ॲज अ स्पेअर सॉलिड स्पेअर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पेअर किती असतो त्याला म्हणतो मी I1 इज इक्वल टू 2 अपॉन 5 एम इंटू किती असतो आर स्क्वेअर. ऑब्विसली जी रेडियस असेल ती रेडियस कोणची असणार आहे 1. ही रेडियस असेल R1 एवढी. जी रेडियस असेल ती रेडियस किती असेल R1 एवढी. हा सेंटर असेल आणि सेंटर पासून ही रेडियस असेल R1. सो याचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया I1. पुढे काय झालं तर ही जी रेडियस होती ती कॉन्ट्रॅक्ट झाली म्हणजे सेकंड कंडिशनला रेडियस काय झाली कॉन्ट्रॅक्ट झाली. किती टाइम्सने कॉन्ट्रॅक्ट झाली तर तो टाइम्सही तुम्हाला दिला आहे. तो टाइम आहे म्हणजे ही रेडियस R2 तुम्हाला दिला आहे
r2 is equal to 1 upon nth times of its present radius. आणि विचारलं याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, I2 इज इक्वल टू 2 अपॉन 5 m मल्टिप्लाय बाय किती असेल r2 स्क्वेअर, म्हणजे I2 इज इक्वल टू असेल 2 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय m इंटू इथं किती असेल r, r म्हणजे किती असणार आहे r1 अपॉन n स्क्वेअर, इक्वेशन 2. मग ज्यावेळेस याचं मास कॉन्स्टंट असेल त्यावेळेस याचं मोमेंटम तर चेंज होणार आहे. कुठला, अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटम आणि याच्यामधलं रिलेशन, अँग्युलर वेलोसिटी मधलं रिलेशन, तर ते काय असतं, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू, तो येऊन जातो त्याला आपण जे घेतलाय किंवा एल घेतलाय इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय मल्टिप्लाय बाय ओमेगा. आणि अँग्युलर मोमेंटम जो असेल तो बिफोर आणि आफ्टर चेंज इन रेडियस काय असेल, सेमच असेल. का, तर मास सेम आहे म्हणून काय असणार आहे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू काय असेल I2 ओमेगा 2. ओके. मग यामध्ये आपण व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करून दिला, I1 किती असणार आहे 2 अपॉन 5 m r1 स्क्वेअर ओमेगा 1, I2 किती असेल 2 अपॉन 5 m r1 स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ओमेगा 2. 2 बाय 5 m r स्क्वेअर, 2 बाय 5 m r1 स्क्वेअर कॅन्सल झालं, म्हणजे ओमेगा 2 व्हॅल्यू तुम्हाला भेटेल n स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असेल ओमेगा 1. काय भेटलं, अँग्युलर वेलोसिटी. मग एकदा तुम्हाला अँग्युलर वेलोसिटी जर भेटली तर तुम्ही काय फाइंड करू शकता, टाइम फाइंड करू शकता. मग टाइम ऑफ सेकंड किती असेल t2 इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा 2, म्हणजे t2 इज इक्वल टू किती असेल 2 पाय अपॉन n स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असणार आहे ओमेगा 1 स्क्वेअर. ओके, ओमेगा 1 स्क्वेअर नसेल, सॉरी, काय असेल 2 पाय अपॉन ओमेगा 1. मग याचा 24 चा टाइम पिरियड काय होता, टाइम पिरियड ऑफ 24 इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. 2 पाय अपॉन ओमेगा गेला तर किती टाइम वेळ येतो आपल्याला 24 आवर्स, म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू किती आली 24 अपॉन n स्क्वेअर. सो यू गेट सेकंड टाइम पिरियड ऑफ द डे 24 डिवायडेड बाय n स्क्वेअर. आणि हे रिलेशन तुम्ही कायमस्वरूपी लक्षात सुद्धा ठेवू शकता. सो युअर ऑप्शन सी इज करेक्ट. सोपं होता, फक्त काय फाइंड केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केले दोन्ही, त्यानंतर त्याच्यावर अँग्युलर मोमेंटम जे होतं ते कम्पेअर केलं आणि त्याच्यावरून ओमेगा 2 चं व्हॅल्यू भेटली. ओमेगा 2 ही टाइम पिरियड मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिली आणि यू गेट युअर आन्सर. क्लिअर झालं. चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया, त्याला क्लीन करतो. सो प्रॉब्लेम नेक्स्ट, प्रॉब्लेम नंबर 17. या प्रॉब्लेम नंबर 17 मध्ये एक थोडंसं करेक्शन आहे. हे करेक्शन असं आहे का इथं मास 2m नसता, इथं मास फक्त किती आहे m एवढा आहे. एवढंच एक करेक्शन आहे, 2m नाही आहे तर किती आहे m. चला मग सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम असा आहे, अ रिंग ऑफ मास, हे बघा, अ रिंग ऑफ मास, मास दिलेला आहे m एवढं, अँड रेडियस r इज पिवोटेड ॲट पॉइंट p ऑन अ फ्रिक्शनलेस टेबल. ठीक, तर या ठिकाणी हा एक फ्रिक्शनलेस टेबल आहे. या फ्रिक्शनलेस टेबलवरती हा एक फ्रिक्शनलेस टेबल आहे. त्या फ्रिक्शनलेस टेबलवरती दोन पॉईंट आहे, एक पॉईंट P आहे आणि एक पॉईंट X आहे. पुढे सांगितलं, इट इज ऑब्वियसली ॲज शोन इन फिगर, अ वर्क ऑफ मास स्मॉल m इज रन अलॉंग्स द रिंग विथ अ स्पीड v. त्याच्यानंतर हा छोटासा बग आहे, त्याला जनरली बीड म्हणलंय. हा रन होतोय पॉईंट P पासून कुठे जातोय, तो पॉईंट X पर्यंत जातो विथ रिस्पेक्ट टू द रिंग. त्याची जी वेलॉसिटी असेल v वेलॉसिटी ही रिस्पेक्टिव्ह वेलॉसिटी असेल p आणि x. पुढे असं सांगितलं, द बग स्टार्ट फ्रॉम द पिवोट विथ द रिंग ॲट रेस्ट. आता तो जो छोटासा बग आहे त्याने ज्यावेळेस ही रिंग पॉईंट P पासून जनरली स्टार्ट केलं, ज्यावेळेस ही रिंग कुठं असेल रेस्टला असेल त्यावेळेस, वेन द बग reaches diametrically opposite point of the ring point X. म्हणजे तो आता जो बग होता तो पॉइंट X मध्ये पोहोचला आहे डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट. आणि ऑब्विसली डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट जर म्हणलं तर याचं पूर्ण काय असेल, डायमीटर असेल. अँड इफ इट इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v प्राईम, आणि ज्यावेळेस तो बग किती वेलॉसिटीनं मूव्ह होतोय, v प्राईम एवढ्या वेलॉसिटीनं मूव्ह होतोय, आणि ती जी वेलॉसिटी आहे ती रिस्पेक्टिव्ह वेलॉसिटी आहे टेबलची. त्या ऑलरेडी त्या जो बग आहे त्याची वेलॉसिटी किती आहे v एवढी,
आणि रिस्पेक्टिव्ह वेलोसिटी किती आहे व्ही प्राईम. मग तुम्हाला विचारलं द व्हॅल्यू ऑफ व्ही अपॉन व्ही प्राईम इज. मग आता कसं सोडवणार बघा, चला आता समजून घेऊ व्यवस्थित. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय काय सांगितलं, व्हेलॉसिटीज कोणत्या कोणत्या दिले. मग हा जो बीड होता किंवा बग होता हा किती वेलोसिटीने चाललाय व्ही एवढ्या वेलोसिटीनं, ही त्याची लिनियर वेलोसिटी आहे. आणि जी रिंग आहे ती रोटेट होते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ओमेगाने, आणि ही त्याची रिस्पेक्टिव्ह वेलोसिटी असेल म्हणजे ओमेगा असणार आहे व्ही प्राईम अपॉन काय असेल रेडियस. ही असेल त्या बगची किंवा त्या रिंगची त्या बग सोबतची रिस्पेक्टिव्ह वेलोसिटी. त्यानंतर हा ऑब्वियसली त्याचा सेंटर असेल, ही त्याच्यावाली काय असेल रिंगची रेडियस, ही त्याची काय असेल रेडियस आर. म्हणजे पहिल्यांदा पॉईंट पी साठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करून घेणार, तो किती असणार आहे रिंगसाठी एम आर स्क्वेअर. त्यानंतर पॉईंट एक्स साठी म्हणजे दोघांचे ॲडिशन होणार, किती असणार आहे एम आर स्क्वेअर, तो किती होऊन जातो 2m इंटू आर स्क्वेअर. सो यू गेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग किती असेल पॉईंट पी विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतो मी याला. सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉईंट पी विथ रिस्पेक्ट टू एक्स. पी विथ रिस्पेक्ट टू एक्स तो असेल 2m r स्क्वेअर एवढा. रेकॉर्ड आहे. दिस इज इक्वेशन 1. त्यानंतर याच्यावाली जी लिनियर वेलोसिटी आहे रिस्पेक्टिव्ह लिनियर वेलोसिटी ती आपण फाइंड करूया. ती लिनियर वेलोसिटी असेल म्हणजे ऑब्वियसली ती कोणची असणार आहे रिस्पेक्टिव्ह वेलोसिटी व्ही प्राईम. ती असणार आहे किती वेलोसिटीने चाललाय तो व्ही एवढ्या त्याच्या वेलोसिटीने चालला, मायनस किती असणार आहे 2 ओमेगा मल्टिप्लाय बाय आर. आता ही रिस्पेक्टिव्ह वेलोसिटी कोणाची आहे, ही बीडची वेलोसिटी असेल व्ही एवढ्या वेलोसिटीने चालला, आणि त्यानंतर ही काय असणार आहे त्याच्यावाली अँग्युलर वेलोसिटी. बरोबर. मग अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय असतं त्याच्यावर डिस्टन्स, आणि डिस्टन्स किती होतं तो पॉईंट पी पासून पॉईंट एक्स पर्यंत चालला, आणि हे डिस्टन्स किती आहे 2r एवढं. त्यामुळं आलं ते 2r. जसं रिलेशन घेतो ना व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, म्हणजेच व्ही प्राईम इज इक्वल टू असेल व्ही मायनस जे आपण वरती घेतलं तेच असणार आहे रिस्पेक्टिव्ह वेलोसिटी घेतोय मी व्हीची म्हणजे त्या बगची विथ रिस्पेक्ट टू रिंग. पहिल्यांदा त्या बीडची वेलोसिटी किती आहे व्ही एवढी, आणि त्यानंतर रिंगची वेलोसिटी म्हणजे अँग्युलर वेलोसिटी व्ही इज इक्वल टू किती असतो आर ओमेगा. दोन्ही अपोजिट आहे कारण की लिनियर वेलोसिटी इकडे चालली आणि अँग्युलर वेलोसिटी त्याच्या अपोजिट चालली, त्यामुळे ते असणार आहे ओमेगा मल्टिप्लाय बाय आर. आणि हे जे रेडियस डिस्टन्स आहे ते रेडियस म्हणजे तो डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटला चालला म्हणून तो किती असणार आहे ओमेगा मल्टिप्लाय बाय 2r. सो यू गेट relative velocity v prime is equal to v minus 2 omega r. क्लिअर झालं सर्वांना. चला मग आता आपल्याला दुसरं इक्वेशन भेटलं, ते आलं v prime is equal to v minus 2 omega multiply by r. we call this is equation number 2. मग आता याचा मोमेंटम बघूया, अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटम काय असेल, पहिल्यांदा अँग्युलर मोमेंटमचं रिंगचं असेल मोमेंट ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ रिंग, तो असेल आय ओमेगा मायनस त्या बीडचा असेल रिस्पेक्टिव्ह, याला आपण असं पण घेऊ शकतो. सो फर्स्ट वन इज अँग्युलर मोमेंटम ऑफ द रिंग. सो वी कॉल्ड ॲज दिस अँग्युलर मोमेंटम एल, अँग्युलर मोमेंटम ऑफ रिंग प्लस, आणि दुसरं जे अँग्युलर मोमेंटम असेल ते अँग्युलर मोमेंटमचं असेल त्या बीडचं विथ रिस्पेक्ट टू रिंग, आणि लास्टला तो काय होऊन जातोय झिरो, रेस्टला येऊन जातोय म्हणून किती असेल इज इक्वल टू 0. ओके. चला मग व्हॅल्यू टाकून देऊया. मोमेंटम जे अँग्युलर मोमेंटम आहे रिंगचं ते येऊन जातं आय मल्टिप्लाय बाय किती असेल ओमेगा, पुढं असेल प्लस त्या बीड विथ रिस्पेक्ट टू रिंगचं जर असेल तर याचं जे मोमेंटम आलं ती रिलेटिव्ह वेलोसिटी आहे, किती रिलेटिव्ह वेलोसिटी व्ही प्राईम, आणि अँग्युलर वेलोसिटी दोन्ही काय अपोजिट, त्यामुळे येऊन जाणार आहे मायनस, आपण असं घेऊया त्याच्यावर मास मल्टिप्लाय बाय मोमेंटम म्हणजे एम मल्टिप्लाय बाय काय असेल 2 व्ही प्राईम मल्टिप्लाय बाय आर. सो ऑब्वियसली एम वेलोसिटी काय आहे अपोजिट मास, त्याच्यावर मास असेल एम एवढं, वेलोसिटी आहे व्ही प्राईम ही रिलेटिव्ह वेलोसिटी असेल, आणि बोथ आर इक्वल टू किती 0. आय ओमेगा मायनस 2m व्ही प्राईम आर. आता हा 2 का आला तर मी ऑलरेडी सांगितले तो डायमेट्रिकली अपोजिट चालला, त्यामुळे त्याचं टोटल डिस्टन्स किती आहे 2r एवढं.
इज इक्वल टू किती असेल 0. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. आय ओमेगा मायनस 2m. व्ही प्राईमची व्हॅल्यू आहे ती असेल व्ही मायनस 2 ओमेगा मल्टिप्लाय बाय आर इज इक्वल टू 0. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार 2m r². ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार व्ही प्राईम अपॉन किती असेल आर मायनस इथंच मल्टिप्लाय करणार 2m. इथं हा कॅपिटल एम आहे, इथंही हा कॅपिटल एम असेल. दिस इज ऑल्सो कॅपिटल एम. ओके. 2m व्ही मायनस मायनस प्लस झाले. त्यानंतर हे जे आलंय तर व्ही मायनस 2 ओमेगा आर, तर इथं थोडंसं करेक्शन आहे. हा 2 या ठिकाणी येत नाही. का येत नाही म्हणजेच जर आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी जर घेतली तर रिलेटिव्ह वेलॉसिटीमध्ये हा 2 नसेल. रिलेटिव्ह वेलॉसिटी काय असेल? रिलेटिव्ह वेलॉसिटी त्या बीडची वेलॉसिटी मायनस दुसरी वेलॉसिटी कशी असणार आहे? त्या रिंगची वेलॉसिटी, किंवा त्या रिंगची वेलॉसिटी किती आहे? ओमेगा मल्टिप्लाय बाय आर एवढी. क्लिअर झालं? सो इथं बाय मिस्टेक हा 2 आलाय, इथं 2 घेऊ नका. ओके. So here is also not in calculation 2. So you get omega 2mv minus omega multiply by किती असेल? r असेल. Here is omega multiply by r. ब्रॅकेट मध्ये r is equal to 0. आता सिंपल मला मल्टिप्लिकेशन करणार, मायनस मायनस प्लस झाले. 2m ओमेगा मल्टिप्लाय बाय आर ही मल्टिप्लाय होणार, आर इंटू आर किती आलं? r² इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करूया. इथला एक आर कॅन्सल झाला. सो 2m r v प्राईम मायनस 2m v मल्टिप्लाय बाय आर कॅपिटल एम. या पुढं असेल ओमेगाची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करून दिली तर 2m v प्राईम अपॉन आर मल्टिप्लाय बाय r² इज इक्वल टू 0. r and r get cancel. So here is 2m r v prime minus 2m v multiply by r plus 2m v prime multiply by r is equal to 0. आता हे किती आलं? 2 plus 2 4 टाइम्स आलं, म्हणजे 4m r v prime is equal to 2m v multiply by r आलं. मास रेडियस गेट कॅन्सल. मग हे किती आलं? 4v प्राईम इज इक्वल टू किती आला आहे? 2v. आणि याला जर सॉल्व केलं v अपॉन v प्राईम इज इक्वल टू किती असेल? 2 असेल. ओके. सो यू गेट आन्सर बी. बघा प्रॉब्लेम मध्ये काय केलं मी परत एकदा व्यवस्थित प्रॉब्लेम समजून सांगतो. तर पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करून घेतला. 1 बाय 1 क्वांटिटी आपण घेऊया. काय काय केलं परत एकदा पहिल्यापासून घेऊ. सगळ्यात सुरुवातीला या प्रॉब्लेम मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग फाइंड करून घेतला. ऑब्विसली इथं 2 पॉइंट दिले आहेत त्या कारण की त्या बीड जो आहे तो मूव्ह होणार आहे पॉइंट पी पासून पॉइंट एक्स पर्यंत. म्हणजे जर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा ठरवला तर मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू पॉइंट एक्स हा आपल्याला फाइंड करावा लागेल. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं फाइंड करणार? सो मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू एक्स, पॉइंट पी सोबत असणार आहे mr², पॉइंट एक्स सोबत असेल mr². का mr²? तर हा जो असेल तो त्याचा सेंटर असणार आहे. इथून त्याची रेडियस असेल r एवढी आणि इथूनही त्याची रेडियस असणार आहे r एवढे. पॉइंट पी ला पोहोचणार त्यावेळेस त्या बीडचं मास असेल m एवढं आणि पॉइंट एक्स ला पोहोचणार त्यावेळेसही मास असेल m एवढं. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया p विथ रिस्पेक्ट टू एक्स येऊन जातो 2m मल्टिप्लाय बाय r². ओके. त्यानंतर याच्यावरती अँग्युलर वेलोसिटी किती असणार आहे? अँग्युलर वेलोसिटी v प्राइम अपॉन किती असेल? r असेल. ऑब्वियसली रिलेटिव्ह अँग्युलर वेलोसिटी येऊन जाणार आहे. त्यानंतर तो जो बीड आहे तो वेलोसिटीने ट्रॅव्हल करतोय, मग रिलेटिव्ह वेलोसिटी किती असेल? त्या बीडची ॲक्च्युअल वेलोसिटी v मायनस, आता मायनस का? तर बीड चाललाय v एवढ्या वेलोसिटीने आणि ओमेगा म्हणजे रिंग फिरते ओमेगा एवढ्या वेलोसिटीने. ही दोन्ही काय अपोजिट आहे.
मग व्ही जे असेल ती बीडची वेलॉसिटी मायनस रिंगची वेलॉसिटी किती आहे ओमेगा मल्टिप्लाय बाय आर. ती रिंगची वेलॉसिटी कोणची आहे अँग्युलर वेलॉसिटी. बीडची वेलॉसिटी कोणची आहे लिनियर वेलॉसिटी. ही रिंगची वेलॉसिटी आहे अँग्युलर वेलॉसिटी. मग आता मोमेंटम घेणार तो हे झालं इक्वेशन सेकंड. मोमेंटमचा फॉर्म्युला वापरणार अँग्युलर मोमेंटम ऑफ रिंग प्लस अँग्युलर मोमेंटम ऑफ बीड विथ रिस्पेक्ट टू रिंग इज इक्वल टू काय असेल 0. मग अँग्युलर मोमेंटम ऑफ रिंग किती असणार आहे आय मल्टिप्लाय बाय ओमेगा प्लस अँग्युलर मोमेंटम ऑफ बीड विथ रिस्पेक्ट टू रिंग किती असेल एम मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी किती होती व्ही प्राईम पण ती कशी होती अपोजिट होती म्हणून त्याला काय आलं निगेटिव्ह साईन. आणि किती डिस्टन्स कव्हर केलं आर प्लस आर पॉईंट पी पासून पॉईंट एक्स पर्यंतचं म्हणजे डायमेट्रिकली अपोजिट गेला आणि हे डिस्टन्स किती आहे 2r इज इक्वल टू काय असेल 0. मोमेंट ऑफ इनर्शिया 2mr². ओमेगाची व्हॅल्यू व्ही प्राईम अपॉन आर मायनस इथं 2mr आणि व्ही प्राईम व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली इक्वेशन 2 वरून व्ही मायनस ओमेगा मल्टिप्लाय बाय आर इज इक्वल टू किती आलं 0. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला भेटेल व्ही अपॉन व्ही प्राईमची व्हॅल्यू जी भेटते ती असते व्ही अपॉन व्ही प्राईम. सो यू गेट 2. ओके सोपा होता क्लिअर झाला सर्वांना. ओके काही डाऊट असेल तुम्हाला पर्सनली पाठवू शकता आतापर्यंत घेतलेल्या प्रॉब्लेम मध्ये. ओके चलो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया सेकंड लास्ट प्रॉब्लेम नंबर 20 एक्सरसाइज 2 मधील सेकंड लास्ट प्रॉब्लेम. सो फर्स्ट ऑफ ऑल वी क्लिअर दिस ऑल. चला मग आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर सेकंड लास्ट 20 नंबरचा प्रॉब्लेम घेणार आहोत. 20 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय बघा. अ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम द पॉइंट 0 meter 8 meter and moves with a uniform velocity 3 I cap meter per second. After 5 seconds, the angular velocity of the particle about the origin will be. तुम्हाला विचारलं काय अँग्युलर वेलॉसिटी त्या पार्टिकलची ओरिजिन सोबत किती असेल. मग कसं सोडवणार सगळ्यात सुरुवातीला आपण पूर्ण प्रॉब्लेम समजून घेऊया. तर काय झालंय तर या ठिकाणी हे दोन ॲक्सिस असेल ऑब्वियसली दोन ॲक्सिस असणार आहे एक असेल एक्स आणि एक असणार आहे वाय. हे आपल्याकडे दोन ॲक्सिस आहे. त्यानंतर सो हिअर इज एक्स अँड हिअर इज वाय. एक पार्टिकल आहे ज्याची लोकेशन 0 आणि 8 आहे आणि तो स्टार्ट झालाय चाललाय किती वेलॉसिटीने चालला 3 मीटर पर सेकंड एवढ्या वेलॉसिटीने तो ट्रॅव्हल करतोय. सो हिअर दिस पार्टिकल इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी आणि ती वेलॉसिटी आहे 3 मीटर पर सेकंड. पुढे त्यांनी असं सांगितलं की आफ्टर 5 सेकंड द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल अबाउट द ओरिजिन इज. मग ओरिजिन कुठे आहे तर या ठिकाणी आणि ओरिजिन पासून आता हे डिस्टन्स तर कंप्लीट आलेलं आहे 8 मीटर. त्यानंतर ओरिजिन पासून जर तो ओरिजिनच्या अलॉंग अँग्युलर वेलॉसिटी विचारली म्हणजे तो ऑब्वियसली रोटेट होणार आहे. हे असेल त्याच्यावरती रेडियस ऑब्वियसली याला काय म्हणणार आपण रेडियस. आणि हा पार्टिकल जो आहे तो पार्टिकल असा रोटेट होतोय बरोबर. मग आता ही रेडियस फाइंड करून घ्यावं लागेल. मग रेडियस कशी फाइंड करणार तर बघा वेलॉसिटी किती आहे 3 मीटर म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला पहिल्यांदा फाइंड करून घ्यावं लागेल. मग हे डिस्टन्स कसं फाइंड करणार तर हे डिस्टन्स फाइंड करण्यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाइम. आणि टाइम किती आहे 5 सेकंड म्हणजे आफ्टर 5 सेकंड नंतर ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. सो 3 मल्टिप्लाय बाय 5 किती आलं ते 15 मीटर म्हणजे 5 सेकंड नंतर तो 15 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती गेला असेल. 5 सेकंड नंतर कुठं असेल या पोझिशनला 15 मीटर. मग तो ओरिजिन पासून किती लांब असेल म्हणजे ती आली रेडियस. मग ओरिजिन पासून किती लांब असणार आहे आर इज इक्वल टू हा आला त्याच्यावाला 90 डिग्री. मग हायपोटेनियस आर स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. सो यू गेट याला जर सॉल्व केलं तर तुम्हाला आर हे डिस्टन्स येऊन जातं 17 मीटर एवढं. मग आर हे डिस्टन्स किती आलं 17 मीटर. हा असा रोटेट होतोय याच्यावाली वेलॉसिटी आली व्ही या वेलॉसिटीनं तो चाललाय बरोबर. ही व्ही एवढी वेलॉसिटी किती आहे तर ती आहे 3 मीटर पर सेकंड.
आणि याला आपण रिझॉल्व्ह करूया. मग रिझॉल्व्ह करायचं ठरलं तर याची ही कुठली असेल, टेंजेन्शियल वेलॉसिटी असेल आणि एक काय असणार आहे, रेडियल वेलॉसिटी. मग याची टेंजेन्शियल वेलॉसिटी म्हणजेच हा अँगल थीटा असेल, तर रेडियल वेलॉसिटी येऊन जाते v cos थीटा. आणि टेंजेन्शियल वेलॉसिटी, जी टेंजेन्शियल वेलॉसिटी त्याला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असेल. आणि ती टेंजेन्शियल वेलॉसिटी असेल vt इज इक्वल टू v sin थीटा. आणि कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेस या ऑब्जेक्टने फॉर एक्झाम्पल हे सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं, याच्या सेंटरच्या अलॉंग त्याने काय केलं, सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं अशा पद्धतीचं. आणि ही जी वेलॉसिटी असेल ही वेलॉसिटी कोणची असणार आहे, टेंजेन्शियल वेलॉसिटी. म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये रेडियल वेलॉसिटी येईल का टेंजेन्शियल वेलॉसिटी, रेडियल वेलॉसिटी येणार नाही, कुठली येऊन जाणार आहे, टेंजेन्शियल वेलॉसिटी. मग v टेंजेन्शियल इज इक्वल टू किती असतो, r मल्टिप्लाय बाय ओमेगा. आणि तुम्हाला विचारलं काय, अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी किती असणार आहे, मग v टेंजेन्शियल वेलॉसिटी डिवाइडेड बाय किती असेल, r. ओके. मग आता ही टेंजेन्शियल वेलॉसिटी कशी फाइंड करणार, व्हॅल्यू टाकून द्या, v sin थीटा डिवाइडेड बाय किती असेल, r असेल. मग आता राहिला प्रश्न साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची. हा अँगल जर किती असेल, थीटा असेल, मग सिंपल इथे एक ठिकाणी एक ट्रायंगल फॉर्म झालाय, याच्यावरून तुम्ही साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड करू शकता. हे डिस्टन्स आहे 8, हे डिस्टन्स आहे 15 आणि हे डिस्टन्स आहे 17. हा अँगल किती असेल, थीटा. मग साइन थीटा इज इक्वल टू किती असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे साइन थीटाची व्हॅल्यू अपोजिट डिवाइडेड बाय काय असतो, हायपोटेनियस. मग याच्यावरून तुम्ही साइन थीटा फाइंड करू शकता. अपोजिट किती आहे 8 अपॉन हायपोटेनियस किती आहे 17. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. ओमेगा इज इक्वल टू वेलॉसिटी 3 साइन थीटाची व्हॅल्यू 8 अपॉन आर किती आहे 17 आणि साइन थीटा 8 अपॉन 17 आहे. सो यू गेट 24 अपॉन 289. सो युअर आन्सर इज ऑप्शन सी. सोपं होता, काहीच नाही केलं प्रॉब्लेम मध्ये. बघा फक्त सिंपल या ठिकाणी आपण एक असा ॲक्सिस घेतला, ऑब्जेक्ट चाललेला होता 8 मीटर पासून 3 मीटर पर सेकंड एवढ्या वेलॉसिटीने. मग आपण फक्त डिस्टन्स फाइंड केलं तर ते डिस्टन्स आलं 15 मीटर. कसं, x इज इक्वल टू वेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाइम. म्हणजे तो 15 मीटरला फॉर एक्झाम्पल पॉईंट P या ठिकाणी होता. मग ओरिजिन पासून त्याचं डिस्टन्स किती, तर ओरिजिन पासून ते डिस्टन्स आपण फाइंड केलं, ते डिस्टन्स आलं 17 मीटर. मग याच्यावरती दोन वेलॉसिटीज होत्या. जर याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर याची वेलॉसिटी आपल्याला रिझॉल्व करावी लागेल. मग एक असेल याच्यावरती रेडियल वेलॉसिटी आणि एक असेल याच्यावरती टेंजेन्शियल वेलॉसिटी. मग कॅल्क्युलेशन मध्ये आपण रेडियल घेतो का, नाही, कुठली घेतो, टेंजेन्शियल. मग ओमेगा इज इक्वल टू काय असेल, व्ही टी अपॉन आर. आणि हा व्ही टी इज इक्वल टू किती होता, हा जर अँगल थीटा असेल तर हा येऊन जातो व्ही आर इज इक्वल टू व्ही कॉस थीटा. आणि व्ही टेंजेन्शियल असेल, व्ही इज इक्वल टू किती असणार आहे, व्ही ऑफ टेंजेन्शियल इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाय बाय साइन थीटा अपॉन किती असेल, आर. आणि टेंजेन्शियल कसा फाइंड केला, म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू हा अँगल जर थीटा असेल, सो यू गेट साइन थीटा इज इक्वल टू किती असेल, मग 8 अपॉन 17. बस सिंपल व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्या. 3 मल्टिप्लाय बाय 8 अपॉन 17 मल्टिप्लाय बाय 17, यू गेट 24 डिवाइडेड बाय 289. क्लिअर झालं. सो यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ओके, चला आता लास्ट प्रॉब्लेम सॉल्व करूया. याला एकदा क्लिअर करतो. सो प्रॉब्लेम नेक्स्ट वन, लास्ट वन इज एक्सरसाइज 2 मधील लास्ट प्रॉब्लेम. इन एन एक्सपेरिमेंट with a beam balance an unknown mass m is balanced by two known masses 16 kg and 4 kg as shown in figure. आणि विचारलं the value of unknown masses. एकदम सिंपल आहे. हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज एका पॉइंट वरती ठेवलेला आहे आणि तो 16 kg ला एका अननोन वेटने बॅलन्स केलं आणि इथेही 4 kg ला एका अननोन वेटने बॅलन्स केलं. म्हणजे टॉर्क काय झाला, इक्विलिब्रियमला झाला. आता तुम्हाला विचारलंय त्या अननोन
वेटची व्हॅल्यू किती. कसं सोडवणार, तर सगळ्यात सुरुवातीला समजून घेणार का ज्यावेळेस हे दोन्ही बॅलन्स कंडिशनमध्ये असतील त्यावेळेस टॉर्क किती असेल, इक्विलिब्रियमला असणार. म्हणजे या ठिकाणी सिंपल कंडिशन वापरणार, बाय युझिंग condition of torque is in equilibrium. कुठली कंडिशन वापरायची, टॉर्क इज इन इक्विलिब्रियम. मग ते टॉर्क इज इन इक्विलिब्रियम कशी वापरणार, तर अप्लाइड फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. मग जर मी या डायग्राम मध्ये जर आलो, फर्स्ट डायग्राम मध्ये ते अप्लाइड फोर्स होता 16 kg आणि मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स होतं L1 एवढं. इथेही फोर्स किती होता m आणि डिस्टन्स किती होतं L2 एवढं. म्हणजे इथे घेणार 16 ऑब्वियसली मल्टिप्लाय बाय g तर असणारच आहे, g आला नाही तर फोर्स येणार नाही. म्हणजे 16 मल्टिप्लाय बाय g इंटू L1 ओके इज इक्वल टू, आपण ऑब्वियसली हा जर खाली चालला असेल त्याचं रोटेशन इकडे येऊन जाणार आहे आणि हा जर खाली चालला असेल, बॅलन्स करायचा असेल तर याचं रोटेशनल या डायरेक्शनला असेल. म्हणजेच 16 GL1 इज इक्वल टू किती असणार आहे, m मल्टिप्लाय बाय g मल्टिप्लाय बाय L2. तरच दोन्ही टॉर्क काय झाले, इक्विलिब्रियमला झाले. मग g अँड g गेट कॅन्सल. दॅट मीन्स 16 L1 इज इक्वल टू काय आलं, m मल्टिप्लाय बाय L2. ही झाली टॉर्क इक्विलिब्रियमची कंडिशन या डायग्राम 1 साठी. आता सिमिलरली डायग्राम 2 साठी सिमिलर. मग वेट म्हणजे मास डाऊनवर्डला चालला असेल मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्यानंतर 4 kg डाऊनवर्डला चालला असेल आणि मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स ही असेल ना त्याची लाईन ऑफ ॲक्शन. मग याला कसं घेणार, m मल्टिप्लाय बाय L1 इज इक्वल टू 4. ऑब्वियसली इथं g पण असेल, g नसेल तर तो ॲज अ फोर्स म्हणून ॲक्ट होणार नाही. म्हणजे m मल्टिप्लाय बाय g मल्टिप्लाय बाय L1 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय g मल्टिप्लाय बाय काय असेल L2. g अँड g गेट कॅन्सल. सो यू गेट m L1 इज इक्वल टू किती आला, 4 L2. दॅट मीन्स वी सिम्पली से दॅट 16 L1, याला आपण असं पण लिहू शकतो 16 L1 अपॉन L2 इज इक्वल टू m and here is m is equal to 4 L2 अपॉन किती असेल L1 असेल. मग दोन्ही ठिकाणी सो या ठिकाणी आपण सिंपल फक्त कंपॅरिझन करूया. दोन्ही मासेस सेम जर असेल तर काय होऊन जातं, 16 L1 अपॉन L2 इज इक्वल टू 4 L2 अपॉन किती असेल L1. बरोबर. मग या ठिकाणी आपण सिंपल करणार L1 स्क्वेअर म्हणजे 16 L1 स्क्वेअर इज इक्वल टू 4 L2 स्क्वेअर. सो वी गेट L1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 4 L2 स्क्वेअर. आणि याच्यामध्ये जर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली किंवा स्क्वेअरिंग ऑन बोर्ड स्क्वेअर रूट जर घेतला तर किती असणार आहे, 2 L1 एवढा असेल. तुम्हाला L2 ची व्हॅल्यू भेटती किती आली, L2 इज इक्वल टू 2 L1. मग या मासची कुठल्या एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. फॉर एक्झाम्पल ही L2 व्हॅल्यू मी याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. सो आन्सर किती असेल, मग आता बघा तुमचा आन्सर लगेच लक्षात आला असेल. 16 L1 अपॉन L2 ची व्हॅल्यू किती आली, 2 L1 इज इक्वल टू किती असेल m. L अँड L गेट कॅन्सल. m वी गेट इज इक्वल टू किती आला, 8 kg. सोपं होतं. मास किती भेटलं, 8 kg. काहीच नाही केलं, फक्त मी टॉर्क इक्विलिब्रियम कंडिशन वापरली. म्हणजे याच्यावरती या डायरेक्शनला अप्लाय होणार टॉर्क आणि इकडे डायरेक्शनला अप्लाय होणार टॉर्क बॅलन्स केले. इथेही अप्लाय होणार टॉर्क, इथेही अप्लाय होणार टॉर्क बॅलन्स केले आणि दोघांचा पहिला L1 आणि L2 ची व्हॅल्यू फाइंड करून घेतली. त्यानंतर कुठल्या एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली, मला काय भेटलं, मास भेटलं. किती आलं, 8 kg. सो या ठिकाणी आपले सेक्शन 2 मधील सर्वचे सर्व प्रॉब्लेम संपलेले आहेत. आता सेक्शन 3, सेक्शन 4 आणि सेक्शन 5 चेच प्रॉब्लेम्स राहिलेले आहे. त्याचंही लेक्चर तुम्हाला लवकरात लवकर येऊन जाईल. यानंतर काही विद्यार्थ्यांनी मला
IITच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी 1 or more करेक्ट आन्सरचे डाऊट्सही पाठवले आहेत, त्याचाही लेक्चर येऊन जाणार आहे. ओके, सो अशाच पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहा. काही तुम्हाला डाऊट जर आले तर मला सांगत राहा. थँक्यू.